नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, काल कात्र खटावच्या मैदानामध्ये संपूर्ण प्रेक्षकांच्या मनातील आणि कैलासवासी निंबाळकर सरांच्या मनातील जोडी पळाली. एका बाजूला पळाला रुस्तम हिंद केसरी, आता नवम हिंद केसरी झालेला बकासूर, आणि त्यांच्या जोडीला पळाला ज्या बैलावरती निंबाळकर सरांचा खूप जीव होता आणि ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव संपूर्ण बैलगाडा क्षेत्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं, तो म्हणजे आपला हिंद केसरी सर्जा. आणि ही जोडी कित्येक दिवस पळावी असं संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या मनात होतं. त्याचबरोबर निंबाळकर सर किती दिवस म्हणत होते की ही जोडी पाहायला पाहिजे, ही जोडी पाहायला पाहिजे. आणि ते जेव्हा होते तेव्हा खूप सारे प्रयत्न ते करत होते की ही जोडी मैदानामध्ये पळावी, परंतु काही कारणास्तव ही जोडी पळत नव्हती. परंतु कालच्या मैदानामध्ये सरांसाठी ही जोडी पळाली. आणि काल सर्जाच्या आपल्या पाठीवरती लिहिलं होतं की मालकासाठी पळ सर्जा. ते बघून खूप भावुक झाल्यासारखं वाटत होतं. खूप वाईट वाटत होतं की आज हे क्षण बघायला आज सर नाहीये. आणि असं कधी मनामध्ये वाटलं नव्हतं की अशा काही गोष्टी घडतील आणि सर आपल्यातून अचानक निघून जातील. परंतु काळाच्या मनात काही वेगळंच होतं. त्याच्यामुळे सर आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु सरांच्या रूपाने म्हणूया किंवा सरांच्या आशीर्वादाने सर्जा याच्या पुढे खूप जबरदस्त कामगिरी करेल, याच्याबद्दल काही वाद नाहीये आपल्या मनामध्ये. आणि काल ही जोडी जबरदस्त पळाली, बकासूर आणि सर्जा. काल त्यांनी सेमी पास केला, त्याच्यानंतर फायनलला वाटत होतं की ही जोडी एक नंबर करेल, परंतु काल फायनल अर्जुन आणि राजा यांनी एक नंबर केला. परंतु या जोडीने काल 3 नंबर केला आणि खूप जबरदस्त जोडी पळाली. त्याच्यानंतर बऱ्याचशा व्हिडिओ व्हायरल होत होत्या, त्याच्यामध्ये सर्जाच्या डोळ्यामध्ये पाणी दिसत होतं आणि बरेच जण टाकत होते की आज पहिल्यांदा सर गेल्याच्या नंतर सर्जा मैदानामध्ये आला होता आणि मालकांच्या आठवणीने सर्जाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर मित्रांनो, जरी ते प्राणी असले तरी प्राण्यांचा आणि एखाद्या माणसाची देखील खूप अटॅचमेंट असते आणि तीच अटॅचमेंट सर्जा आणि सरांची होती. त्याच्यामुळे साहजिक आहे की जरी तो प्राणी असला आणि जरी त्यांना बोलता येत नसलं तरी प्राण्यांना देखील भावना असतात आणि त्यांना आपली माणसं समजतात. त्याच्यामुळे आज सर नाही आहेत हे देखील सर्जाला समजत असेल. त्याच्यामुळेच कदाचित सर्जाच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं असेल. त्याचबरोबर सरांना जाऊन आज जवळजवळ 15-20 दिवस झालेत आणि सरांच्या मारेकऱ्यांचा खटला चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सरांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ह्याच्यासाठी भरपूर जण प्रयत्न करतायत. राहुल भाई करतायत, अन्य त्यांचे मित्रमंडळी करतायत, बैलगाडा संघटनेतील मोठी मोठी लोक करतायत की त्यांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. आणि आपण देखील अशीच मागणी करतो की त्यांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त जन्मठेप किंवा फाशीच झाली पाहिजे. बाकी दुसरा राहिला प्रश्न सुंदरचा, तर बरेच सारे लोक प्रश्न विचारत असतात की सुंदर कधीपर्यंत मिळेल. तर मित्रांनो, सुंदर हा आता या संपूर्णपणे या विषयातील मुद्देमाल झालेला आहे. त्याच्यामुळे सुंदर हा आता कोर्टाच्या ऑर्डरनेच सरांच्या नावावर किंवा आपण विठ्ठल नानांकडे येऊ शकतो. त्याच्यामुळे जिथपर्यंत कोर्टाची ऑर्डर येत नाही आणि जिथपर्यंत कोर्ट सांगत नाही की हा आता बैल तुम्ही विठ्ठल नानांच्या दावणीला नेऊ शकता आणि सरांच्या नावाने तो यापुढे पळू शकतो, तोपर्यंत सुंदर नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसेल असं वाटत नाही. जेव्हा कोर्टाची ऑर्डर येईल तेव्हा मात्र सुंदर आपल्याला नक्की सरांच्या दावणीला आणि विठ्ठल नानांच्या दावणीला दिसेल. आणि भविष्यामध्ये, आणि जसं आज सर्जाच्या पाठीवर लिहिलं होतं की मालकासाठी पळ सर्जा, तसं भविष्यामध्ये हा सुंदर देखील आपल्या मालकासाठी पळताना दिसेल आणि सर्जा सुंदरची जोडी रणजित सरांचं नाव या बैलगाडा क्षेत्रामध्ये अजरामर करत राहतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर सुंदर हा देखील सरांच्या दावणीला यावा आणि सरांच्या नावावरती तो पळावा अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. आणि या सर्व इच्छांना कोर्ट देखील साथ देईल, सर्व न्यायालय साथ देतील आणि लवकरात लवकर सुंदरला सरांच्या दावणीला पाठवतील आणि आपल्याला लवकरात लवकर सुंदर हा या बैलगाडी क्षेत्रामध्ये बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.